तर आता आपण जाऊ नाश्ता करण्यासाठी बाहेर. तर चला मित्रांनो, मी आलेलो आहे चौपाटीवर. तुम्ही बघू शकता इकडे चौपाटीमध्ये मागे आता आम्ही खाणार आहे मेनूवडा. तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करतो. तर आता सकाळचे वाजले 9. आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. आता मी करतो मित्रांनो ब्रश सगळ्यात पहिले. अजून इकडे तुम्ही बघू शकता की किती धुकं झालेले आहे सकाळी सकाळी. याच्या अंदाजानं तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो, आमच्याकडे थंडी आहे. शटर घालून घरात बी शटर घालणं पडते. तर सगळ्यात पहिले मी आता धुतो तोंड, मग आपण जाऊ आता कुठेतरी बाहेर फिरायला. चला मित्रांनो, मी आलो पाणी अजून ब्रश घेऊन गच्चीवर. बघू शकता नदिया पाणी नदिया ब्रश. चला मग मी फटाफट आता करतो ब्रश. मित्रांनो, आता झालेला आपला ब्रश करणं खतम. तर आता आपण जाऊ नाश्ता करण्यासाठी बाहेर. तर चला मग मित्रांनो, मी आलेलो आहे चौपाटीवर. तुम्ही बघू शकता इकडे चौपाटीमध्ये मागे आता आम्ही खाणार आहे मेनूवडा. तुम्ही बघू शकता इकडे आहे मेनूवडाचं दुकान. तर चला फटाफट मी करतो आता ऑर्डर. तर मित्रांनो, हे आहे आमच्याकडली सगळी चौपाटी. संध्याकाळी पण चालू असते, सकाळी 2-3 दुकानं आठवले चालू असतात. तर आपला मित्रांनो आलेला आहे मेनूवडा, तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, मी आता फटाफट खातो. खाणंपिणं झालं कंप्लीट. आता आपण जाऊ डायरेक्ट घरी. चला मित्रांनो, मी आलेलो आहे चौपाटीच्या समोर. आता मी काही घरी जाणार नाही. आता आपण जाऊ GS कॉलेजवर. साठी काय आहे ते पाहू. चला मी आलेलो आहे GS कॉलेजच्या गेटजवळ. तुम्ही बघू शकता इकडे माहिती आहे GS कॉलेज. आणि इकडे आहे सोताळा नाव. हे आहे GS कॉलेज. चला मित्रांनो, आपण जाऊ आता आतमध्ये. काऊन की आतमध्ये मोठे मोठे झाडं आहे ना, तुम्ही बघू शकता बाहेरून किती मोठे मोठे झाडं. आतमध्ये काय काय दिसते मित्रांनो आपण पाहू. तर चला मग मित्रांनो, मी आता आलेलो आहे गेटच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता की इकडे किती मोठे मोठे झाडाला आहे. झाडं तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे किती मोठे मोठे. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता समोर. मी मित्रांनो इकडे फर्स्ट टाइम आलो. हे जे मित्रांनो इकडे दिसलं ना, हे आहे GS कॉलेज. इकडे काहीतरी बनवून राहिलं भीतीच्या तिथून. हा रस्ता एकदम खराब आहे मित्रांनो. हे एक डबल एक शाळा आहे मित्रांनो इकडे. चला आपण आता समोर जाऊ. किती दूर आहे. मी आता आलो GS कॉलेजवर. तुम्ही बघू शकता इकडे आहे पुरं GS कॉलेज हेवालं. आता जाऊ मित्रांनो आपण ITI कॉलेजचं. तिकून ITI कॉलेजाचं सरळ गेलं की. तर चला मग तिकून मित्रांनो आपण सरळ गेलं की जाऊ घरी. झाडं तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आले आहे. काऊन की जुन्या जमान्यातले ते सगळे झाडं आहे, त्यामुळे मोठे मोठे आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता समोर. इकडे वर आहे मित्रांनो सोलर लाईट. इकडे काहीच नाही.
राकेश भाई हे आलं मित्रांनो आपण इकडे ITI कॉलेजच्या रस्त्यावर. तर चला आपण जाऊ आता समोर. हा इकडे मित्रांनो मेरू गावकडे रस्ता जाते माटरगाव आणि इकडे आपला खामगावकडे रस्ता जाते. चला मग हे वालं जे कॉलेज आहे हे आहे पॉलिटेक्निक आणि इकडे आहे ITI कॉलेज. तर चला आपण जाऊ आता समोर. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे हे कॉलेज ITI. रस्ता मित्रांनो एक नंबर बनलेला आहे इकडला. हे आहे मित्रांनो ITI कॉलेजचं गेट. इकडे बसलेले आहे मित्रांनो शिमवाले. त्या कॉलेजच्या समोरून मी आता आलो. समोर इकडे आहे नाना नानी पार्क. हे मित्रांनो मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलेलं आहे. कोणी नशीन बघितलं तर नक्की बघून घ्या. आतमध्ये कसं आहे कारण की आता ते बंद आहे त्याच्यामुळे मी आतमध्ये नाही जाऊ शकणार. तर आता मित्रांनो आपण जाऊ डायरेक्ट घरी. तर चला मग. राकेश भाई तर आता मित्रांनो या काकासोबत मी चाललो. या काकाच्या घरचं संपलेलं सिलेंडर तर आम्ही आता गोडाऊनवर नवा आणण्यासाठी चाललो. तर चला मग. तर मित्रांनो हे आपलं जुनं सिलेंडर तुम्ही बघू शकता. तर आता मित्रांनो आम्ही चालतो. चला मग. मित्रांनो आम्ही आलतो सिलेंडर घ्यायला नवं आणि घरातलं सिलेंडर गेलतं त्याच्यामुळे आम्हाला येणं पडलं एजन्सीवर. तुम्ही बघू शकता. तर हे वाला मित्रांनो सिलेंडर ठेवून दिला आम्ही ना. तर आता मित्रांनो आम्ही घेऊ नवं सिलेंडर मग जाऊ घरी. त्या बाजूच्या काकाचं होतं ते सिलेंडर माझं नव्हतं. इकडे समोर आहे रेल्वे स्टेशन. हे झाड दिसलं आहे ना मित्रांनो याच्यात समोर रेल्वे स्टेशन आहे. इकडे आता ऑनलाईन आनंद ऑनलाईन मेन्यू आहे. मित्रांनो हे आमचं आहे जुनं सिलेंडर. तर आता मित्रांनो आम्ही होतो ऑफिसजवळ उभं. ते म्हणाले मित्रांनो नवं सिलेंडर तिकडे वाटप करणं चालू आहे. तर आम्ही आता आलो नवं सिलेंडर घेण्यास. तर हे आहे मित्रांनो आमचं नवं सिलेंडर. आता मित्रांनो आम्ही घेतलेलं आहे सिलेंडर. नाही काही नाही काही आम्ही चाललो मित्रांनो आता घरी. सिलेंडर पोचून दिलं आम्ही ना घरी. आता मी चाललो माझ्या घरी. तर चला मग. इकडे सगळे आता निवडणुकीच्या ना सगळे प्रचारवाले येऊन राहिले. हे इकडे सगळे प्रचारवाले येऊन राहिले. आमच्याकडे आहे निवडणूक चालू त्याच्यामुळे कमळ निशाणी अधिकृत उमेदवार नीलिमा प्रसाद डोरले यांच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. फायनल मित्रांनो मी आता आलो माझ्या घरी. तुम्ही बघू शकता की आता मी मित्रांनो करतो फटाफट आंघोळ.
मित्रांनो आंघोळ आणि जेवण सगळं झालेलं आहे कंप्लीट. आता मी चाललो दुकानावर. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.